नमस्कार. आपलं महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि आपण पाहतो आत्ताची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे रायगड आणि नाशिक संदर्भातली ही बातमी आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलेला आहे. नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय, तर रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या नावावरती पालकमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलाय. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला गेलं तर या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून तिढा आपल्याला कायम पाहायला मिळत होता. अनेक वादविवादात हे महायुतीमध्ये सुद्धा पाहायला मिळत होते. मात्र आता अखेरीस या 15 ऑगस्ट नंतर ज्या प्रकारे ध्वजारोहण कोण करणार याची यादी समोर आली होती, ज्याच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री म्हणजे रायगडचं ध्वजारोहण कोण करणार, तर त्यावरती भरत गोगावले यांचं नाव होतं. त्यामुळे आता प्रतीक्षा होती ती म्हणजे नेमकं त्यांच्या नावाची घोषणा ही अधिकृतरित्या कधी होते आणि तीच घोषणा ही आज झालेली आहे. आज भरत गोगावले यांच्या नावावरती अखेरीस पालकमंत्री म्हणून ही माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे. महत्वाचं म्हणजे सातत्यानं एक चर्चा असायची, भरत गोगावले नेमकं पालकमंत्री म्हणून जॅकेट कधी घालणार, तर तेच जॅकेट आजपासून पालकमंत्री म्हणून निश्चितच भरत गोगावले घालताना आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची ते म्हणजे नाशिक आणि रायगड या पालकमंत्री पदाचा तिढा अखेरीस होता, मात्र तो अखेरीस सुटलेला आहे. आता एकंदरीत पालकमंत्री पदाचा तिढा जरी सुटला असला, त्याची अधिकृतरित्या माहिती जरी समोर आली असली, तरी याच्या मागची गोष्ट काय ही सुद्धा आपण समजून घेणार आहोत. इनसाइड स्टोरी याच्या मागची ही सुद्धा जाणून घेणार आहोत. खरं तर पालकमंत्री घोषित होणं म्हणजे फार फार मोठी गोष्ट असते, कारण का त्या जिल्ह्याचा विकास असेल, शहराचा विकास असेल, त्या संदर्भातली जी महत्वपूर्ण माहिती असेल किंवा महत्वपूर्ण जबाबदारी असेल ती पालकमंत्री यांच्यावरती असते. आणि सुरुवात आपण जी आहे ती नाशिकवरून करणार आहोत आणि नंतर रायगड संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला पालकमंत्री म्हणून ज्या प्रकारे नाशिकची जबाबदारी ही आता गिरीश महाजन यांच्यावरती सोपवण्यात आली, तर त्याच्या मागची कारणं काय ती सुद्धा आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर सध्या आपण पाहतोय की आगामी काळामध्ये म्हणजे 2027 मध्ये महाकुंभमेळा हा आपल्याला अ, नाशिकमध्ये पाहायला मिळणार आहे. नाशिकच्या तपोवन असेल किंवा एकंदरीत पाहायला गेलं तर नाशिकमध्ये हा कुंभमेळा पाहायला मिळणार, ज्याच्यामध्ये समस्त देशभरातून, जगभरातून जे कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक आहेत, ते मोठ्या प्रमाणात गर्दी ही आपल्याला नाशिकमध्ये करताना पाहायला मिळते. मात्र सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्या प्रकारे हा कुंभमेळा नाशिकमध्ये होत आहे, या कुंभमेळ्याचं कुठेतरी श्रेय हे श्रेयवादाची लढाई जी सध्या पाहायला मिळते आणि त्याच्याचमध्ये कुठेतरी भाजप ही सध्या अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं. आणि कुंभमेळा हा या सगळ्यामध्ये महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर कुंभमेळा हा आपल्या काळामध्ये झाला याचंच कुठेतरी एक श्रेय असतं, ते कुठेतरी भाजपला घ्यायचं. त्यामुळे आता ही माळ गिरीश महाजन यांच्या गळ्यामध्ये पालकमंत्री पदाची माळ जी आहे ती गिरीश महाजन यांच्या गळ्यामध्ये घातल्याचं बोललं जात आहे. दुसरी गोष्ट जर पाहायला गेलं तर कुंभमेळा असेल किंवा कोणत्याही पद्धतीने ज्या प्रकारे जिल्हा नियोजनाच्या बैठका असतात किंवा ज्या बैठका असतात, ज्या बैठकांमध्ये महत्वपूर्ण जो अधिकार असतो आणि महत्वपूर्ण जो कॉल असतो तो निश्चितच पालकमंत्र्यांचा असतो. आणि त्यामुळे कुठेतरी ग्रामीण भागामध्ये असेल किंवा ज्या प्रकारे कुंभमेळा असेल, कुंभमेळ्याचं जर आपण पाहिलं तर सर्वाधिक कुंभमेळा मंत्री जे पाहायला गेलं तर जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावरती सोपवली होती. आणि आजच जर पाहायला गेलं तर एक पोस्टर सुद्धा व्हायरल झालं होतं, ज्याच्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावरती नाशिकमध्ये जे कुंभमेळा होणार आहे त्याचे मंत्र्यांसोबतच नाशिकचे पालकमंत्री म्हणून असल्याची घोषणा सुद्धा त्या पोस्टरवरती करण्यात आली होती. त्यामुळं चर्चा या रंगला होता की अखेरीस अधिकृतरित्या कोणती गोष्ट न झाल्यापूर्वीच ही कशी काय गोष्ट समोर येते. आणि अखेरीस आपण पाहतोय की या पोस्टर नंतर अवघ्या काही तासामध्येच म्हणजे अवघ्या काही थोड्या वेळापूर्वीच पालकमंत्री पदाची घोषणा जी आहे ती झालेली आहे. आणि पालकमंत्री म्हणून नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय. आता कुंभमेळ्याचा मुद्दा झाला, त्यानंतर कुंभमेळ्यात साधारणतः पाहायला गेलं तर नियोजनाच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्या नियोजनाच्या बैठकामध्ये भाजप हा कुठेतरी महत्वाचा रोल साकारणार असल्याचं पाहायला मिळतं. भाजपचा रोल महत्वाचा असणार आहे. आणि या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे पाहायला गेलं तर महायुतीमध्ये भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल, यांची या तिघांची आणि मित्र पक्ष यांची ही राज्यामधली महायुती आहे. मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे नाशिकचा कुंभमेळा. याच नाशिकच्या कुंभमेळ्याला फोकस करून पालकमंत्री पद आहे ते स्वतःकडे ठेवण्याचा एकंदरीत निर्णय किंवा ही चर्चा ही सध्या आपल्याला महायुतीच्या गोटाकडून भाजपमध्ये होताना पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर ग्रामीण भाग असेल किंवा ज्या प्रकारे आगामी काळातील निवडणुका असतील, यामध्ये सुद्धा महत्वाचं आहे ते म्हणजे जरी आता निवडणुका झाल्या असल्या, मॅग्नेट जरी जरी नागरिकांचं बहुमत हे महायुतीच्या बाजूने असलं, तरी नाशिकमध्ये तितक्या स्वरूपामध्ये भाजपला यश मिळवता आलं नाही. त्यामुळे कुठेतरी पालकमंत्री पदाच्या माध्यमातून असेल किंवा
ज्या प्रकारे जिल्हा नियोजनाच्या बैठका असतील, मग निधीचं वर्गीकरण असेल, या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे निधीचं वर्गीकरण झाल्यानंतर तिकडच्या जनतेशी थेट संवाद असेल किंवा ग्रामीण भागातील स्वतःची ताकद असेल ती वाढवण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळं हा कुठेतरी सर्रास प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि आगामी काळामध्ये जसं पाहायला गेलं तर सुरुवातीलाच चर्चा ज्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होत्या, बातम्या पाहायला होत्या, त्या म्हणजे आगामी काळात म्हणजे ज्या प्रकारे 2029ला लोकसभा निवडणुका ज्या होणार आहेत, त्या निवडणुकीला कदाचित भाजप हा एकला चलो रेचा नारा हा देण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजप हा एकटा लढण्याची शक्यता म्हणजे स्वबळावरती आणि एकटाच लढण्याची चर्चा जी आहे ती पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता मात्र हा जो पालकमंत्री पदाचा निर्णय आणि पालकमंत्री पदाची जी माळ आहे, जी गिरीश महाजन यांच्या गळ्यात घातली. त्यामुळे कुठेतरी नाशिकमध्ये भाजप ही स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करते. भाजप ही स्वतःला ज्या प्रकारे पाहायला गेलं तर ग्रामीण भाग असेल किंवा एकंदरीत शहरी भाग असेल, ज्याच्यामध्ये निधीचं वर्गीकरण असेल, त्यामुळं सर्वच ठिकाणाहून असेल, ज्या प्रकारे प्रथम हा गार्डियन मिनिस्टर म्हणजेच पालकमंत्री यांचा जो काही कॉल असतो, त्या माध्यमातून ताकद ही वाढवताना भाजपला जे आहे ते सहज शक्य होणार. त्यामुळं आगामी काळातील निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे निवडणुकीला सामोरं जाताना जो काही तिढा असेल किंवा ज्या काही साधारणतः पाहायला गेलं तर ज्यावेळेला मतदान होतं आणि त्यावेळेला ज्यावेळेला कमी टक्का हा मतदानाचा पाहायला मिळतो, त्यामुळे कुठेतरी आगामी काळातील मतदारांचा टक्का हा सुद्धा कुठेतरी या सगळ्यामध्ये वाढताना जे आहे ते पाहायला मिळेल. याशिवाय सध्या पाहायला गेलं तर ज्या प्रकारे नाशिकमध्ये सध्या एकीकडे पालकमंत्री म्हणून जरी गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा झाली असतील, जेव्हा त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले असलं, तरी सध्या नाशिकमध्ये मोर्चा हा पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाचा आणि या मोर्चामध्ये महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे नाशिकमधील खड्डे आणि ज्या प्रकारे खड्ड्यांचं साम्राज्य नाशिकमध्ये निर्माण झालंय. त्यामुळं हे सगळे खड्डे पाहता गिरीश महाजन सुरुवातीला जर पालकमंत्री पदाची माळ ही त्यांच्या गळ्यामध्ये घातली झालेली आहे, गळ्यात पडलेली आहे. त्यानंतर नाशिकची पालकमंत्री पदाची धुरा ही सांभाळणं त्यामुळं प्रथम निर्णय गिरीश महाजन हे आता नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावणार का? ज्या प्रकारे नेमके खड्डे कधी बुजवणार याची तारीख सांगा असं सुद्धा आव्हान जे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे. संजय राऊत हे स्वतः नाशिकमध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेत. याच्यामध्ये खड्ड्यांचा निषेध हा जो आहे तो केला जात आहे. ज्या प्रकारे रस्त्यांवरती जे काही खड्डे जे खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्याचमुळे कुठेतरी अनेकांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती महत्वाचं आहे ते म्हणजे आता पालकमंत्री पद जे ते गिरीश महाजन यांना दिल्यानंतर आता नेमका पुढचा निर्णय ते काय घेणार हे सुद्धा महत्वाचं आहे. नाशिक झाल्यानंतर आता दुसरा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय तो म्हणजे रायगडचा. निश्चितच रायगडमध्ये बहुप्रतीक्षित असलेला निर्णय जो तो आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय. रायगडमध्ये पालकमंत्री पदाची धुरा ही आता भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की ज्या प्रकारे 15 ऑगस्टला रायगडच्या ध्वजारोहण हे कोण करणार तर भरत गोगावले करणार आणि शासकीय यादीमध्ये त्यांचं नाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. मात्र महत्वाचं होतं ते म्हणजे एकीकडे पालकमंत्री पदाची जरी धुरा त्यांच्यावरती सोपवण्यात आली, मात्र रायगडचं असं काय गणित आहे की ज्याच्या मागे भरत गोगावले हे पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत होते. खरं तर पाहायला गेलं तर गेल्या अनेक महिन्यापासून खरं तर ज्यावेळेला महायुती राज्य स्थापन झाली म्हणजे 2022ला त्यावेळेला गणितच जर पाहिली तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुनील तटकरे असतील हे खासदार तिकडनं पाहायला मिळत होते. त्यानंतर आमदार अदिती तटकरे या तिकडनं पाहायला मिळत होते आणि भरत गोगावले असतील, त्यानंतर महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवे असतील, हे सुद्धा 4 आमदार जे आहेत ते महायुतीतले हे तिकडनं पाहायला मिळत होते. मात्र ह्याच्यामध्ये लढाई होती ती म्हणजे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी. कारण ज्या प्रकारे सध्या पालकमंत्री सद्यस्थितीत जर पाहायला गेलं या घोषणा होण्यापूर्वी ते अदिती तटकरे यांच्याकडे होतं आणि अदिती तटकरे यांच्याकडे असल्यामुळे रायगडमध्ये कामं असतील जी एकतर्फी होताना सातत्यानं होत असल्याचा आरोप जो आहे तो शिवसेनेकडून होत होता आणि शिवसेनेकडे पालकमंत्रीपद द्यावं अशी सुद्धा आग्रही मागणी ही सातत्याने शिवसेनेच्या आमदारांकडून होत होती. ज्याच्यामध्ये महेंद्र दळवे असतील, महेंद्र थोरवे असेल यांच्या माध्यमातून सातत्यानं मागणी जी ती होत होती की रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना द्यावं. कारण ज्या प्रकारे विकास असेल रायगडचा असेल तो कुठेतरी व्यवस्थितरित्या होत नाही असा आरोप सातत्यानं ठेवला जात होता आणि सातत्यानं सुनील तटकरे असतील यांच्यावरती आरोप हे शिवसेनेच्या आमदारांकडून सातत्यानं होत होते. मग ते खालच्या दर्जाचे आरोप असतील किंवा साधारणतः पाहायला गेलं तर पक्षश्रेष्ठीपर्यंत गेलेले हे वाद असतील. सातत्यानं वाद हे आपल्याला पाहायला मिळाले.
2022 पासून आपल्याला जे ते वाद त्या ठिकाणी पाहायला मिळत होते. सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर सध्या रायगडचं जर राजकारण पाहायला गेलं तर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं पालकमंत्री पदासाठी आग्रही असलेले गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष आता संपुष्टात आल्याचं मानलं जात आहे. खरं तर महायुती सरकार स्थापन झाल्यापासून जसं आपण सुरुवातीला जाणून घेतलं त्यानुसार रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांच्याकडेच हे पद कायम राहावं अशी भूमिका होती. तर शिवसेनेचे भरत गोगावले आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हे पद गोगावले यांच्याकडे देण्याच्या मागणीवर ठाम होते. या परस्पर विरोधी भूमिकेमुळे तब्बल 1.5 वर्ष हा निर्णय रखडला होता. विधान परिषद निवडणुकीतच तिढा सुटल्याची चर्चा सुद्धा होती. आता ती कशाप्रकारे होती तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा हा वाद केवळ एका पदापुरता मर्यादित नव्हता, तर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाचा प्रश्न त्यामागे होता. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे स्थानिक नेते यांच्यातील संघर्षामुळे हा तिढा अधिकच चिघळला होता. मात्र 2 महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वरिष्ठ पातळीवरती या वादावर तोडगा निघाल्याची चर्चा होती. त्यानुसार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद निवडणुकीतील विजयासाठी शिवसेनेकडून सहकार्य करण्यात आलं होतं आणि त्यांच्या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचं चर्चा ही त्यावेळेला राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर एकीकडे जे सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद निवडणुकीतील विजयासाठी शिवसेनेचं सहकार्य हे एका बाजूला तर दुसरीकडे पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांच्यासाठी असतं. त्यामुळे दोन्ही बाजूला जरतरचे निर्णय होते आणि त्यानुसार आपण पाहतोय की एकीकडे शिवसेनेनं मदत केली तर दुसरीकडे हे आता पालकमंत्री पदाची शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचं त्यावेळेला राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती आणि याच पार्श्वभूमीवरती भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी जर पाहायला गेलं तर रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेलाच मिळणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता. खरं तर गेल्या 2022ला ज्या प्रकारे सरकार स्थापन झालं महायुतीच्या राज्यात, तेव्हापासूनच जे आहे ते भरत गोगावले हे रायगडचं पालकमंत्रीपद हे आपल्यालाच मिळणार असल्याच्या घोषणा जे ते करत होते. मात्र आता आपण पाहतोय की संघर्षाला अखेर पूर्णविराम जो आहे तो मिळालेला आहे. मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या संघर्षात भरत गोगावले यांनी अनेकदा आपली नाराजी ही उघडपणे व्यक्त केली होती, ज्याच्यामध्ये सुनील तटकरेंचा असेल, अदिती तटकरेंचा असेल, यांचा नाव न घेता असेल, हा थेटपणे विरोध असेल किंवा उघडपणे विरोध असेल, हा सातत्यानं पाहायला मिळाला होता. याच्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान गोगावले यांना मिळाल्यानंतरही पालकमंत्री पदाची घोषणा न झाल्यानं त्यांनी कुठल्या देवाची नड आहे का असा सवाल केला होता. तर त्यावेळेला मात्र पाहायला गेलं तर वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्याचे संकेतही त्यांनी एकंदरीत पाचवे दिले होते. तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे अदिती तटकरे यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी त्यांना शुभेच्छा राहतील. ज्या प्रकारे पाहायला गेलं तर ठरलंय पालकमंत्री भरत आता फक्त जॅकेट घालायचं बाकी आहे. अशी साधारणतः पाहायला गेलं तर प्रतिक्रिया ही शिवसेनेच्या आमदारांकडून असेल, नेत्यांकडून असेल, ही येताना पाहायला मिळत होती. त्यामुळे अखेरीस जो वाद होता रायगडच्या पालकमंत्री पदावरून जो वाद सुरू होता, अदिती तटकरे की भरत गोगावले म्हणजे ज्या प्रकारे सुनील तटकरे यांचे पुत्र जे अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेतील त्यांच्या विजयानंतर त्यावेळेला जे काय ठरलं होतं की शिवसेनेचं सहकार्य आणि नंतर रायगडचं पालकमंत्रीपद ही शिवसेनेकडे. त्यानुसार सध्या आता हा निकाल लागलाय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या महत्त्वाचं आहे ते म्हणजे आर्थिक गणित जर पाहायला गेलं तर डीपीडीसीच्या बैठका या ग्रामीण भागामध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. जिल्हा नियोजनाच्या बैठका असतील या सुद्धा महत्त्वाच्या मानल्या जातात. जसं निर्णय हा कुठेतरी पक्षीय श्रेयवादाचा असो त्यानुसार कुठेतरी अनेक निर्णय हे पालकमंत्री पदाच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचे मानले जातात. कारण पालकमंत्री पदाचा निर्णय पालकमंत्र्याचा जो निर्णय हा अंतिम मानला जातो. त्यामुळे जसं नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता भाजपचा जो काही निर्णय हा महत्त्वाचा म्हणजे भाजपचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जो काही निर्णय असेल तो महत्त्वाचा असेल. त्यानुसार आता रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांचा निर्णय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना आणि नाशिकमध्ये भाजप जे काय ग्रामीण लेव्हलला आता सध्या पाहायला गेलं तर आगामी निवडणुकीच्या काळामध्ये कशाप्रकारे पक्षवाढीवरती भर दिला जातो, निधीचं वाटप कशाप्रकारे केलं जातं, कारण निधीचं वितरण असेल, त्याचं नियोजन असेल, हे पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार पुढे होताना पाहायला मिळतं आणि याच्याच मध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आता पक्षीय भूमिका ही काय असणार, आगामी काळातील निवडणुकांमध्ये कशाप्रकारे रायगड असेल किंवा नाशिक असेल याच्यामध्ये वर्चस्व कोणाचं राहतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
तुर्तास इतकंच आता या सगळ्या घडामोडीवरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.